काही म्हणत नाही, आज विकास कामांचे साठी आलेलो आहोत। आपल्या गावांनी दाखवलेलं आहे की आपण आमच्या परिवारासोबत नेहमीच राहिलेला आहात। हेच पुढे सुद्धा मी विनंती करायला आलेले की पुढे सुद्धा तुम्ही मला एक संधी द्या। मला पण आपल्या गावाची सेवा करायची आहे, आपल्या गावात भरपूर निधी आणायचा आहे। मला एक संधी द्या अशी विनंती श्रीजया चव्हाण यांनी मतदार राजाला केली। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी श्रीजया चव्हाण मैदानात उतरल्या असून कन्येच्या प्रचारासाठी वडील खासदार अशोकराव चव्हाण जंग पछाडत आहेत। भोकर मतदारसंघात मोठा निधी चव्हाण यांनी आणला असून भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम सुरू आहेत। गुरुवारी शेलगाव येथे असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आतापर्यंत तुम्ही चव्हाण कुटुंबाला साथ दिली आहे, मलाही एक संधी द्या, आगामी निवडणुकीत भाजपाला मतदान करा असे आवाहन यावेळी श्रीजया चव्हाण यांनी केले। माझं नाव श्रीजया चव्हाण आहे। माझं शिक्षण मुंबईला झालेलं आहे आणि मी माझ्या आजोबासारखं वकिलीचा अभ्यास केलेला आहे। मुंबईच्या हायकोर्टात 2 वर्ष काम सुद्धा केलेलं आहे। इथे आज गावाकडे आल्यानंतर आपल्याकडे इतकं निधी साहेबांनी उपलब्ध करून दिलेलं आहे, ह्याचं खरंच आश्चर्य पण वाटतं आणि अभिमान पण वाटतं। आश्चर्य की 11 कोटी निधी आपल्यापर्यंत आलं आणि अभिमान की आपल्यासारखं विकास आणि आपल्यासारखे जे साहेबांनी विकास आपल्यापर्यंत आणून दिलाय याचा अभिमान मला खूप आहे। आणि मी माझं भाग्य मानते की मी आज चव्हाण कुटुंबातली एक मुलगी म्हणून आपल्या गावाकडची सेवा करायला इकडे हजर आहे। बाकी आम्ही काही म्हणत नाही, आज विकास कामांचे साठी आलेलो आहोत। आपल्या गावांनी दाखवलेलं आहे की आपण आमच्या परिवारासोबत नेहमीच राहिलेला आहात। हेच पुढे सुद्धा मी विनंती करायला आलेले की पुढे सुद्धा तुम्ही मला एक संधी द्या। मला पण आपल्या गावाची सेवा करायची आहे, आपल्या गावात भरपूर निधी आणायचा आहे आणि जेवढं आता विधानसभेची निवडणुकी येणार आहेत, आपली निशाणी कमळ आहे। आपल्याला जर सर्व योजनांचा लाभ उचलायचा असेल, आमच्याकडनं सेवा करून घ्यायची असेल तर मी एवढीच विनंती करेल की आपली कमळ निशाणी आहे, कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून भरपूर प्रकाराने आशीर्वाद द्यावे। धन्यवाद।